गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस चालू असल्याच्या बातम्या येत होत्या। भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता। याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती। दरम्यान या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं फडणवीस म्हटलेत। श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही, भाजप त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे आणि असंही फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे असा सामना ठरलाय। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास व्यक्त करतो। जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू, इथून कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी। आदित्य ठाकरे गेले कुठे, वरुण सरदेसाई गेले कुठे, अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी। अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही, म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे।